जिला परिषद स्कूलों को महानगर पालिका को सौंपे, हम सुधार करेंगे। चित्रित ठाकुर ने आह्वान करते हुए कहा कि हमारे बार बार पत्र व्यवहार के बावजूद स्कूल महानगर पालिका को हस्तांतरित नहीं किए जा रहे, इसके लिए जिम्मेदार कौन है। ठाकुर ने जिला परिषद के स्कूलों को महानगर पालिका को सौंपने में हो रही देरी पर भी नाराजगी जताई और कहा कि इससे गरीब छात्रों को नुकसान हो रहा है। उन्होंने ये भी बताया कि आचार संहिता लागू होने से पहले पालघर में हुई बैठक में उन्होंने स्कूलों को महानगर पालिका को सौंपने की अपील की थी और यदि सौंपे जाते हैं तो सुधार अवश्य करेंगे। जेवढे जिल्हा परिषदच्या अंडरचे शाळाचे जे आहेत त्यांची एकदम वाईट परिस्थिती आहे, ते वारंवार आम्ही फॉलोअप करून सुद्धा महापालिकेला हँडओव्हर केली नाही। आज महापालिकेमध्ये जिल्हा परिषद नाहीये, तरी सुद्धा जिल्हा परिषदेच्या शाळा आज जिल्हा परिषद त्याच्यावर खर्च करत नाही हे सांगून की महापालिकेच्या हद्दीत आहे। प्रॉपर्टी तर मालकी तुमची आहे, जिल्हा परिषदेवर कोण बसलाय? जिल्हा परिषदेवर कोण बसलाय? एक बाजूला तुम्ही जिल्हा परिषदेच्या शाळेची परिस्थिती दाखवतात, महापालिकेला दिलत नाही आजपर्यंत। इलेक्शन लागण्याच्या आधी पण, आचारसंहिता आधी पण पालघरला मीटिंग झालेली की हे दोन्ही पीएससीज आणि जिल्हा परिषद शाळा महापालिकेला हँडओव्हर करा, आम्ही खर्च करून ते प्रॉपर्टीज जेवढे पण शाळा आहेत ते चांगल्या करतो, जेवढे पण हॉस्पिटल्स आहेत, प्रायमरी हेल्थ सेंटर्स आहेत ते अपग्रेड करतो। आता महापालिकेची अडचण अशी होते की ते जिल्हा परिषदच्या अंडर आहे म्हणून महापालिका खर्च करू शकत नाही आणि जिल्हा परिषद हे कारण देते की महापालिकेच्या हद्दीत आहे म्हणून आम्ही खर्च कशाला करायचा। लक्षात आलं का? आम्ही तयारच खर्च करायला, हे द्यायला तयार नाही आहेत आणि हेच फोटो हे लोक फिरवतात आहेत। तर ह्याला जबाबदार कोण? जिल्हा परिषद आणि शासन। शासनाने द्यावं ते आम्हाला आणि आमचं पत्राचं ट्रेल काढावं। किती वर्षापासून आम्ही पत्र लिहितात आहेत शासनाला की हे दोन्ही आम्हाला हँडओव्हर करा, आम्ही सुचवत होते, द्यायला तयार नाहीये।